ना खाता ना भाई, जो अमित कहे वही सही. हे मोदी तर फारच खोटं बोलत होते, म्हणजे ते आजही बोलतात. बीजेपीला वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही. गोडसे हे पण RSSचे मेंबर होते. तुम्ही पहिल्यापासून तुम्ही काय आहात? तुम्ही ब्रिटिशांबरोबर त्याचमुळे गेलेला. जितकी भीती सत्ताधाऱ्यांना बंदुकीची वाटत नाही, तितकी स्वतंत्र विचाराची वाटते. एकच भयानक शस्त्र आहे जे तुझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. खरंय. ते आहे प्रश्न. तुमचे संत महंत सांगतात तुम्ही राम मंदिरात चोरी केली. हो. ह्या लोकांनी मिनिटाला एक पोस्ट डिलीट केली. हो. गेले किती 1.5 लाख 2 लाख महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये. 1,95,000. मोदींचा सगळा प्रवास आयुष्याचा हा विफलतेकडून विफलतेकडे गेलेला आहे. आता यांनी खोट्याची एवढी मालिका केली की ती मालिका सुद्धा संपली. या देशातल्या विरोधाचं एक नवं नामकरण झालेलं आहे. याच्या आधी आपण बघितलं होतं, शेतकरी खलिस्तानी ठरवले जात होते. जे विचारी विद्यार्थी आहेत विद्यापीठातले, त्यांना तुकडे तुकडे गँग म्हटलं जात होतं. त्याच्यानंतर विचारवंतांना अर्बन नक्षल असं म्हटलं जात होतं. आता एक नवी कॅटेगरी ॲड झालेली आहे आणि लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधान थेट दिमागी नक्षल असा प्रयोग करतायत. काय नेमकं असं आहे कारण की ज्याच्यामुळं एखादा विचार, स्वतंत्र विचार करणं याची सुद्धा इतकी भीती सत्ताधीशांना वाटावी आणि म्हणून हे असे शब्दप्रयोग वारंवार होत आहेत. सोबतच गेल्या आठवडाभरामध्ये बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीजसुद्धा चालू आहेत. वंदे मातरमवरनं एक नवीन कायदा देशाच्या संसदेमध्ये आत्ता मंजूर झालेला आहे, ज्या अंतर्गत नॅशनल ऑनरच्या लिस्टमध्ये जनगण मन सोबत आता वंदे मातरमचा सुद्धा समावेश झालेला आहे. त्याच्यावरनं लगेचच एक कॉन्ट्रोवर्सी पण झाली. पण वंदे मातरमचा इतिहास नेमका काय सांगतो याच्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे. आणि जाता जाता थोडं राहुल गांधी आणि सावरकर यांच्या केसमध्ये जे काही अपडेट्स आलेले आहेत त्याहीबद्दलची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ब्लॉगर राजू परुळेकर सर आहेत. सर, म्हणजे ते वारंवार असं म्हटलं जातंच की जितकी भीती सत्ताधाऱ्यांना बंदुकीची वाटत नाही, तितकी स्वतंत्र विचाराची वाटते. त्याच अर्थानं म्हणजे दिमाग वापरणं, डोकं वापरणं याला इतक्या निगेटिव्हली कसं काय घेतलं जाऊ शकतं आणि त्याच्याशी दिमागी नक्षल हा शब्द जोडला गेलेला आहे. तुमच्यासाठी खरं तर हे म्हणजे प्रमोशन म्हणायचं आपल्या सगळ्यांसाठी. मी टाकलंच आय एम दिमागी नक्षल म्हणून. सो अर्बन नक्षल जेव्हा वापरला होता तेव्हा गिरीश कर्नाड होते आणि तुला माहितीच की माझे तेंडुलकर आणि कर्नाडांचे संबंध केवढे जवळचे होते. त्यांनी शेवटच्या क्षणी सुद्धा ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत कार्यक्रमाला त्या आय एम अर्बन नक्षल असं गळ्यात पुठ्ठा घालून गेले. गिरीश कर्नाड, ज्यांना ज्ञानपीठ मिळालं होतं आणि ज्यांच्या लेखनाबद्दल संघाच्या कोणी तर काही आक्षेप घेऊ शकत नाही कारण वाचूच शकत नाही. तर मूळ मुद्दा एवढाच आहे की नित्सेचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की खूप पुस्तकं वाचणाऱ्या, खूप विचार करणाऱ्या माणसाला कधीच तुम्ही घाबरू नका. खरं तर म्हणजे एका लोकतांत्रिक देशामध्ये घाबरण्याची गरज नाही. तुम्ही त्या माणसाला घाबरलं पाहिजे जो एकाच पुस्तकाला मानतो, त्याची पूजा करतो आणि ते तो आयुष्यात कधीच वाचत नाही. सगळं RSS कल्ट हा या एका बेसिक वाक्यावर उभा आहे. त्यांना आपण भ्यालं पाहिजे खरं. याचं कारण ते एका पुस्तकाची पूजा करणारे लोक आहेत. होली बुक म्हणजे कुठचंही मनुस्मृती असो, कुठचंही धर्मग्रंथ नावाची गोष्ट जी आहे त्याची पूजा करतात, जे ते कधी वाचत नाहीत. नाहीतर त्यांना खूप गोष्टी कळतील म्हणून ते वाचत नाही आणि वाचायला देत नाहीत. तू बघ कावडी आहे, कोणी वाचलेलं नसणार काय एक्झॅक्टली फक्त पुढं नाही जायचं. एक्झॅक्टली फॉरगेट. आता दिमागी नक्षल तुला माहिती असेल की जॉर्ज ऑरवेल ज्याने 1984 आणि ॲनिमल फार्म सारखी पुस्तकं लिहिली, त्याचे पत्र पण फार सुंदर आणि प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये त्याचं सतत एक ऑरवेलच्या डोक्यात एक कल्पना, भीती कायम वावरत असते, ती तो व्यक्त करतो. ते म्हणजे तुम्ही जसं HIV ग्रस्त माणसाच्या आतमध्येच स्वतः रिप्लिकेट होत जातात ते व्हायरस, त्याच्या RNA to DNA असा तो प्रवास करतात, तसं बाहेरच्या भीतीने तुमच्या मनामध्ये एक थॉट पोलीस निर्माण करायचा. थॉट पोलीस लक्षात ठेव, तो तुला सेल्फ सेन्सॉर करत राहणार. म्हणजे तुम्ही हे बोलू नको, मी ते बोलू नको, मी ते बोलू का बोलू, असं करत 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 तुझी सृजनशक्ती, तुझी क्रिएटिव्हिटी, तुझी प्रॉडक्टिव्हिटी, तुझं संशोधन करण्याची क्षमता आणि विराटाला गवसणी घालण्याची जी मानवी महत्वाकांक्षा आहे ती नष्ट करतं. तर तो थॉट पोलीस आहे ना,
तो थॉट पोलीस काय करतो की स्थितीवादी आणि प्रतिक्रांतिकारक शक्ती ज्या सत्तेत बसतात जेव्हा त्यांना सुरक्षित ठेवतो. बरं. जर सामान्य जनतेच्या मनात तो थॉट पोलीस बसवला तर. आता जेव्हा जंतर मंतरपेक्षाही ओव्हरऑल जेनझीचं आंदोलन जे छात्रों की गूंजमध्ये सुरू झालं आणि ते पसरलं, त्या आंदोलनानंतर मोदी आणि त्यांच्या गणगोतांना लक्षात हे आलं, भागवत वगैरे सगळ्यांना, की आपल्याकडे या पर्टिक्युलर सर्वात मोठ्या डेमोग्राफिक ग्रुपला जो 70 ते 80% भारतात आहे त्याला थॉट पोलीस बसवण्याचं कोणतं साधनच नाही. तो आता करायचं काय, कॉल देम डॉग अँड शूट देम, म्हणजे त्यांना एक नाव द्या आणि शूट करा. जसं खलिस्तानी आतंकवादी शेतकऱ्यांना म्हटलं तसं काहीतरी बोला तर ते दिमागी नक्सल आलं. पण जेव्हा एखाद्या कल्पनेची वेळ येते आणि एखाद्या पिढीची वेळ येते तेव्हा एखादी शिस्तबद्ध आर्मी सुद्धा त्याला थांबवू शकत नाही, इतिहासात कधीच थांबवलं नाही. आणि लक्षात ठेव, सत्तेला अशा प्रकारची जी मोदी सत्ता आहे ज्यांची मती कुंठित झालेली आहे, अमर्याद पैसे आणि अमर्याद भिवण्याची ताकद, ह्या दोनच गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यांना एकाच गोष्टीची भीती वाटते. मग ती तू बघ की रेनेसॉन्स पूर्वीच्या जे विचारवंत आहेत, म्हणजे सॉक्रेटिस पासून, जीजस क्राइस्ट पासून, कोपर्निकस पासून, गॅलिलिओ पासून, कोणी असो, दाभोळकरांपर्यंत सगळ्यांचे परिणाम, सगळ्यांना या सत्ता का घाबरतात? कारण या सत्ता तलवार, बंदुका, भाले, तोफा, अणुबॉम्ब या सगळ्याला घाबरत नाहीत. आज रवी नायरच्या मागे 11 मुल्कों की पुलिस यातल्या कुठच्या शस्त्रामुळे लागली नाही. एकच भयानक शस्त्र आहे जे तुझ्याकडे आहे, माझ्याकडे, ते आहे प्रश्न. बरोबर. टू आस्क क्वेश्चन, तू प्रश्न करण्याची तुझी ताकद आहे ना, ती ताकद सत्तेला भिवते. आणि इथे तर थेट प्रश्न केले गेले, त्यामुळे थॉट पोलीस मेला हे त्यांच्या लक्षात आल्यावर मोदींचा थरकाप झाला. मोदी आणि मोदींच्या सत्तेभोवती असलेले सगळे, मोदी शहा, त्यांचे 2 ते क्रोनी आहेत ते, आणि इतर सगळे, म्हणजे त्यांच्यावर अवलंबून असलेले 550,000 कुटुंब जे काय पाप करून चुकली आहेत गेल्या 12 वर्षात 25 वर्षात, ते सगळे, त्यांना थॉट पोलीस नाही जनतेवर ही कल्पना इतकी बिथरवणारी आहे, घाबरवणारी आहे की या त्यांच्या धाकामध्ये जनता जेवढी भीतीत नव्हती त्याच्यापेक्षा ते जनतेच्या धाकात गेले. म्हणजे SIR जेव्हा आलं तेव्हा तुझ्या लक्षात आलं की त्यांची इच्छा ही आहे की जनतेने आपल्याला निवडू नये, आपण जनतेला निवडावं. बरोबर. प्रक्रिया उलटी करायची. प्रतिक्रांतिकारक आणि स्थितीवादी सत्ता नेहमी हेच करते. त्यामुळे आता जनता आपल्याला नाकारतीये सरळ, निवडण्याचं तर दूरच. ही घटना हे दर्शवणारी आहे की त्यांच्यावर आपल्या मनातली सेन्सॉरशिप आपण नष्ट केलेली आहे. खरं तर लोकांनी नीट पाहिलं, लोक धर्मग्रंथही नीट वाचत नाहीत, पण लोकांनी नुसतं ट्रकच्या मागे वाचलं तर मनावर ब्रेक उत्तम ब्रेक चेक असं लिहिलेलं असतं. आज अगदी खरं. तर तो जो तुटला ना, त्याबरोबर ह्यांची गाडी उतारायला लागली आणि त्यांना लक्षात आलं आपल्या सत्तेचे ब्रेक फेल झाले. आता आपल्याला परतीचा मार्ग नाही. एक तर गाडीतनं उडी टाकणं, त्यात 2 धोके आहेत. एक तर जीव जाईल, जखमा होतील, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायमचं कुणाच्या तरी ताब्यात पडून राहायला लागेल, म्हणजे जेलमध्ये जावं लागेल साधं. दुसरं, आपण डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे मरेपर्यंत सत्ता, सत्तेतून पैसा, ही गोष्ट आता शक्य नाही. तर अशा वेळेला बिथरलेली सत्ता काय करते तर प्रश्न विचारणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांना मारू पाहते. तर आता एक नाही आहे तिथे, डेमोग्राफिकली एवढे आहेत की 80% तेच असतील, तर मारणार कसं? तर कॉल देम डॉग. आता शूट डेम काय करतात ते पुढे येईलच, पण कॉल डेम डॉग इथपर्यंत त्यांनी आणलं. लाल किल्ल्यावरनं दिमागी नक्सल, विचारवंत, बुद्धिमान आणि ज्यांच्या मनात थॉट पोलीस नाही अशा लोकांना, एका पिढीला, जेन झी, जेन अल्फा आणि आपल्यासारख्या पिढीतले सुद्धा खूप लोक आहेत जे विचार करणारे आहेत, त्यांना त्यांनी काय दिमागी नक्सल लावून टाकलं. म्हणजे आता ही फळी लावली. म्हणजे कसं, एक दिवशी येऊन तुझ्या दुकानावर एक अमर्याद सत्ता येऊन नोटीस चिटकवते, त्यानंतर काय करायचं आहे ते ठरवणार. बरोबर. पण आता इथे
खेळ उलटा आहे, पण तो पुढे उलगडत जाईल. पण दिमागी नक्सल एक्झॅक्टली काय हे तुला आता कळलं असेल खरंय, खरंय. की ज्या गोष्टीशी लढण्याची वेळ येऊ नये यासाठी आटोकाट मोदी शहानी प्रयत्न केला गेली 12 वर्ष भारतात आणि 25 वर्ष गुजरातमध्ये, त्याच गोष्टी त्यांच्यासमोर भय म्हणून उभ्या राहिल्या. बरोबर. नाही, आणि म्हणजे त्याचं विशेष हे वाटतं की ज्यावेळी तुम्ही लाल किल्ल्यावरनं भाषण करताय, संपूर्ण देशाला संबोधित करत असता, तुमच्यासमोर तिरंगा आहे, त्यावेळी सुद्धा तुमच्या डोक्यातनं राजकारण जात नाही, तुमच्या डोक्यातनं विरोधकांना असं लेबलं लावणं हे जात नाही. त्या भाषणामध्ये एक वेगळी स्टेटमेंटशिप अपेक्षित असते, ती काही दिसली नाहीये. दुसरं, तुला एक एक इथे मी अडवतो. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर ते लाल किल्ल्यावर उभे राहतात, ते देशाला उद्देशून भाषण करतात, त्यांच्यासमोर तिरंगा आहे, हे तुला वाटतं, हे मला वाटतं, हे जनतेला वाटतं, हे त्यांना नाही वाटत. जसं आपण हे मिनरल वॉटर घेतो तेव्हा आपला डोक्यात असा समज असतो की हा पाणी विकणारा मनुष्य आहे. नाही, तो प्लॅस्टिकची बॉटल विकतो. पाणी तर तो बनवूच शकत नाही. बरोबर ना? तसं मोदींच्या मनात हे नाहीच आहे की हा लाल किल्ला आहे, ही आपली जनता आहे, हा आपला तिरंगा आहे. हे जर असतं तर चीन अरुणाचल प्रदेशपर्यंत का आलं असतं? म्हणजे आता उद्या अशी परिस्थिती आहे की ह्यांना ज्या पद्धतीने मोदी क्लीन हे देत आहेत, ग्राउंड देत आहेत चीनला, ते पाहता झी जिनपिंग अयोध्येत आरती करतील अशी मला भीती वाटते. आर.के. सिंग स्वतः बोलतायत, जे भाजपचे कधी काळी खासदार होते, मंत्री होते. म्हणजे आणि आर.के. सिंग हे भाजपचे होते यापेक्षा ते वेडे नाही आहेत, ते होम सेक्रेटरी होते भारताचे. भारताचे होम सेक्रेटरी इज नॉट जोक. तिथपर्यंत पोहोचणं ही एक स्वतःमध्ये मोठी गोष्ट आहे. तर मूळ आणि बरं ते ठाकूर आहे, म्हणजे उत्तर प्रदेशच्या सगळ्या राजकीय गणिताच्या दृष्टीने पण तू बघ, तरी ते सांगतायत, तुमचे संत महंत सांगतात तुम्ही राम मंदिरात चोरी केली. हे सगळं एक पंतप्रधान, आपण लाल किल्ल्यावर उभे आहोत, ही जनता आपली आहे आणि हा तिरंगा भारताचा शान आहे हे मानणाऱ्याला कधीच असं करता येत नाही. जेव्हा शेतकरी मरत आहेत असं जेव्हा तुमचाच राज्यपाल, माजी राज्यपाल माझी तेव्हा आला नव्हता, येऊन सांगतो, सत्यपाल मलिक नावाचा, तो मेरे मरे क्या, असं तो माणूस विचारू शकत नाही जो स्वतःला पंतप्रधान समजतो या देशाचा, निवडून दिलेला, ज्याच्यासमोर तिरंगा असतो आणि जो लाल किल्ल्यावर उभा असतो. हे आपल्याला दिसतंय, हे मोदींना नाही माहिती आहे. त्यांना फक्त तिथे येतात, ते टेलिप्रॉम्प्टरवरचं वाचतात, ते जातात. त्यांना बाकी जे करायचं असतं ते त्यांनी पोर्ट, एअरपोर्ट, इथल्या PSUs, इथल्या जल, जंगल, जमीन, आदिवासी आणि मुसलमान यांच्यासोबत केलेलं आहे. ती त्यांची जनता नाही आहे का? पण म्हणजे 12 वर्षानंतर आपल्याला आता या पॉईंटवरती मोदी सरकार दिसतंय का की ज्यावेळी या आंदोलनाचा एवढा मोठा इफेक्ट, त्याची भीती, त्याची इन्सिक्युरिटी आता त्यांच्या पब्लिक स्पीचेसमधनं दिसायला लागलेली आहे, हे आंदोलन आणि त्याच्यानंतर मोदी सरकारचं पुढं काय होणार याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? काय साध्य केलं या आंदोलनात? या आंदोलनाच्या अगोदरही माझं मत होतं, मी 2019 पासून सांगतोय, मी ॲक्च्युली 2017 पासून, लोकांच्या मध्ये थॉट पोलीस स्वतःमध्ये लावून घेण्याची जी सवय आहे भारतीय लोकांमध्ये, त्यामुळे भारतीय लोकांना नेहमीच गुलामगिरीची म्हणजे गुलामगिरीची सवय करून घ्यायला लागली. म्हणजे 3 कोटी लोकसंख्या असलेले देश भारताच्या 40 कोटीवर राज्य करून गेले. हे जर नसतं तर मोदी शहा यांची सत्ता 2019च्या निवडणुकीनंतर नल अँड व्हॉइड आहे. ती त्यांनी मॅनिप्युलेट, फॅब्रिकेट केलेली सत्ता आहे. त्यात परकीय शक्तींचा पण हात आहे. हे तर अनेक लोकांना, तुला कुमार केतकरांनी तुझ्याच कार्यक्रमात सांगितलं होतं. तर मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही सत्ता जाणार, कितीही प्रयत्न केला, हे अटळ आहे. ते एखाद्या गणिता एवढं स्पष्ट आहे. हे लोकांना काय वाटतं की राजू परुळेकर असं बोलतात, त्यात काहीतरी राजू परुळेकरांचं स्वतःचं धाडस आहे किंवा राजू परुळेकर कुठच्या तरी काँग्रेसच्या बाजूने बोलतात, असं अजिबात नाही. हे बघ, विश्लेषण करताना मी जर तुम्हाला असं आहे साहेब, तुम्हाला बिनाईन ट्यूमर आहे असं जर सांगितलं तर मी तुमच्या बाजूचा होतो
आणि हा कॅन्सरस ट्युमर आहे, हे तुम्हाला मॅलिग्नन्सी आहे असं सांगितल्यावर मी तुमच्या विरोधातला डॉक्टर आहे अशातला भाग नाही ना. माझं काम विश्लेषण आहे. त्यामुळे ही सत्ता निश्चित जाणार आणि या सत्तेमध्ये स्वतःला जेवढ्या लोकांनी गोवून घेतलं त्यातल्या बऱ्याच लोकांना शिक्षा होणार. हे इतकं गणिती आहे की त्याला दुसरा म्हणजे म्हणजे कशाही बाजूने मी गणित केलं तरी तेच उत्तर येतं. हे मी 2019 पासून करतोय आणि जर उत्तर वेगळं येत नसेल 2017 पासून तर 2019 नंतर निश्चितपणे मला कळलं. तर तू समज की जंतर मंतर, त्याच्या अगोदर छात्रों की गूंज, त्याच्यानंतर राहुल गांधींचा मोठं झालेलं आंदोलन. राहुल गांधींनी आधी आंदोलन सुरू केलं, जंतर मंतरचं आंदोलन आधी नाही, त्याच्या अगोदर शेतकऱ्यांचं आंदोलन. तुला सांगतो की रोहित वेमुलापासून आपला शर्जील इमामपासून तो उमर खलीदपर्यंत, रुपेश कुमारपासून ही सगळी मुलं जी आतमध्ये आहेत ती काय आंदोलन केल्याशिवाय गेली? ती जेनझीची नाही आहेत. त्यांचा थॉट पोलीस नसल्यामुळे ते लढले. तेव्हा सामुदायिक क्रांती होत नव्हती. आपले हे डॉक्टर संग्राम पाटील लंडनहून आले, त्यांचा जो इथे छळ केला सरकारने, पोलिसांनी, आणि त्यांची म्हणजे त्यांनी कोविडमध्ये खरं मदत केली त्यांनी आपल्याला, है ना. ते ब्रिटिश नागरिक आहेत. आता खरं तर तुम्हाला आपल्या NRIंशी रिस्पेक्टफुली तरी वागता आलं पाहिजे, ते सुद्धा नाही जागलं. तर अजून चालू आहे त्यांचा छळ. त्यांचा आत्ताच एक व्हिडिओ आला त्याच्यातनं मला कळलं की त्यांना नोटिसा पाठवतात. बरं, कशावरचं फेसबुक पोस्ट, म्हणजे याहून बरं ह्या लोकांनी मिनिटाला एक पोस्ट डिलीट केली. गेले की ते 1.5 लाख 2 लाख 3 महिन्यात 1,95,000. हे काय कोणत्या बाजूला भीती आहे असं दिसतं? लोकांच्या बाजूला का सत्तेच्या बाजूला? खरं. लोक तर व्यक्त पहिले पण होत होते. 2014च्या अगोदर व्यक्त होत नव्हते का लोक? मोदीच व्यक्त होत होते. इथे अतिरेकी आले तेव्हा मोदी इथे येऊन भाषण करत होते, प्रधानमंत्री को समज नाही, आणि मनमोहन बद्दल काय बोलले तेव्हा तुम्हाला चालत होतं ना. मग आता तुम्ही काय एक्सप्रेशनवर बंदी आणताय? कारण तुम्ही घाबरलाय, तुम्ही भ्याड आहात. तुम्ही पहिल्यापासून तुम्ही काय आहात? तुम्ही ब्रिटिशांबरोबर त्याचमुळे गेलेला, तुम्ही त्याचमुळे हिटलर बरोबर गेलेला, आणि त्याचमुळे आज तुम्ही झायोनिस्ट आणि इस्रायल बरोबर गेलाय. तुम्हाला जो समर्थ आहे त्याचे पायचे पायचे, आणि दुर्बल जरी आपली जनता असेल तरी त्याला चिरडून टाकायचं, हीच सवय लागली आहे. 42च्या आंदोलनात पतरी सरकारचे लोक पकडून ह्याच लोकांनी दिले. तिथे श्यामाप्रसाद मुखर्जी जिनामच्या मुस्लिम लीग बरोबर सत्तेत तेच सामील झालेले. हेच लोक आहेत जे लोक कायमस्वरूपी भारत पाकिस्तान विभाजनवाद्यांच्या सोबत सत्तेत सह्या सोबत करत होते आणि काँग्रेसच्या चले जाव आंदोलनामधल्या लोकांना पकडून देत होते. या लोकांनी तिरंगा 52 वर्ष आपल्या ऑफिसवर फडकवला नाही, संघाच्या कार्यालयावर, आणि ज्यांनी फडकवला त्यांना शिक्षा करायला लावली ट्रेसपासिंगसाठी. बरोबर ना. तर या लोकांचा या भूमीतल्या कुठच्याही सुंदर, प्रेमळ, सुसंस्कृत, सिव्हिलाइज्ड आणि स्वतंत्र संस्थेशी किंवा माणसाशी काहीही संबंध नाही. यांच्या हातात अपघाताने आणि त्यांच्या परकीय मालकांमुळे सत्ता आली आणि ती जाणार हे निश्चित होतं. ती आता जायची वेळ आलेली आहे. ओके. आणि त्याची भीती ज्या थॉट पोलीस नसलेल्या जनरेशन आणि इतर माणसं जी आहेत त्याची वाटली. त्यांना एक पाटी लावण्यात आली, दिमागी नक्सल. आता पंतप्रधानांनी काही खूप विचार करून तो शब्द शोधलाय असं नाही, त्यांची माणसं पण खूप विचार करतात अशातलाही भाग नाही, त्यामुळे ते उलटलं त्यांच्यावर. पण त्यांना ते लिहून दिलं. पण त्यातला म्हणजे हा प्रश्न पण त्याच्यातनं निर्माण होतो की आधीची जी तुमची लेबलं होती अर्बन नक्षल, ते तुम्ही आता स्वतःच सोडता आहात आणि तुम्ही दिमागी नक्षल त्याच्यामध्ये आणताय. बरं, एकीकडे मोदींचा सगळा प्रवास आयुष्याचा हा विफलतेकडून विफलतेकडे गेलेला आहे. अगोदरचं नाकारलं, नवीन स्वीकारलं, ते नाकारलं. फक्त विकास, सबका विकास सबका साथ, ते नाकारलं. आणि लांबच्या डेडलाईन्स 50 दिवसापासून 2047 पर्यंत पुढे गेल्या. 2047ला ना ते असणार, ना मी असणार, ना तू असणार, ना कोणीच कोणाला विचारणार. प्रश्न नाही ना. त्यांना प्रश्नाचं भय आहे. त्यामुळे 2047ला जो असेल तो उत्तर देईल, मला काय करायचंय, या भावनेतनं तो आकडा येतो, ते साल येतं. ओके. दिमागी नक्षलबद्दल जेव्हा आपण बोलतोय,
एक असं पण दिसतं या सगळ्या मुवमेंटमधनं की ज्या सोशल मीडियाचा वापर करत भाजप सत्तेत आलं होतं 2014ला स्थिती अशी होती की सगळा कंट्रोल सोशल मीडियावरती जणू यांचाच आहे, यांनाच सगळं गमक माहिती आहे त्याचं. आणि आता तोच सोशल मीडिया म्हणजे उलटतोय. आता तुम्ही जी आकडेवारी सांगितली, मिनिटाला एक, म्हणजे आपण तेवढ्या वेळात तर एखादं रील पण लाईक करत नाही, तेवढ्या वेळामध्ये इकडं ब्लॉकिंगचे सगळे प्रकार चालू आहेत. मेटाच्या बाबतीत त्यांनी काय केलं ते आपण बघितलं. त्यांच्या लोकांना इथं पाचारण केलं जातं, IT कमिटीच्या समोर चौकशी होते त्यांची, त्यांना सांगितलं जातं सेफ्टी हार्बर नीट तुमचं आम्ही काढून घेऊ वगैरे वगैरे. हे उलटतंय सोशल मीडियाचं त्यांचं सगळं. काय आहे, बाबा आमटेंची एक कविता आहे ज्वाला आणि फुलेमध्ये, त्याचा एक एक ओळ आहे, मला आता ती ओळ आठवत नाही, म्हणजे तुझ्याशी बोलताना सटकन माझ्या मनात आली. क्रांती ही सीतेसारखी असते. रामाला सिंहासनावर बसवल्यावर तिला पहिले भूमिगत व्हायला लागतं. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा त्यांना क्रांतीचा एक हे वाटला, कंपोनंट, अवयव. आता सत्तेत आल्यावर तो अवयव भूमिगत नाही होत आहे, त्याबरोबर त्यांना राग येतोय, ते स्वतः दाबून टाकतात. बाटलीत बंद करायचंय त्यांना. म्हणजे रामांची जी कहाणी आहे, जी पुराणामधली, मिथकांमधली, त्यात हेच आहे की रामाने स्वतःच ते भूमिगत व्हायला एका पद्धतीने भाग पडलं सीतेला. त्यावरच तर बाबा आमटेंची ती कविता आहे ज्वाला आणि फुलेमध्ये. त्यामुळे तू समज की एक्सप्रेशन मधनं त्यांनी खोटा प्रोपागंडा केला. जे कोल स्कॅम झाला नव्हता, हे कोर्टाने निर्णय दिला, जे वोफोर्स झालं नव्हतं, त्या सगळ्याने बदनाम करून गांधी फॅमिलीला, मनमोहन सिंगांना, इतर सत्तेत असलेल्या लोकांना, मग कनिमोळी असतील, त्यांना जेलमध्ये त्या सत्ताने टाकलं. म्हणजे ते इतके इतके म्हणजे मला असं म्हणायचं की यांच्या मानाने ते पवित्रच म्हणायचे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावले, जेलमध्ये टाकले त्यावेळेला उगाचच. आणि जे घोटाळे झालेच नव्हते. जेटली खोटं बोलत होते, सगळे खोटं बोलत होते. हे मोदी तर फारच खोटं बोलत होते, म्हणजे ते आजही बोलतात, पण ते अजून सत्तेत आहेत. त्यामुळे कुठं आहेत काय, म्हणजे नाही, विनोद राय कुठे आहेत ते मला माहिती आहे, पण ते म्हणजे ते का बोलत नाहीत मग आता, कारण ते खोटं बोलत होते. हे बघ, खोटं कसं असतं, खोटं हे एकदाच बोलता येतं, मग तुम्हाला दुसरं खोटं बोलायला लागतं. त्या खोट्याला मुलं नाही होत. खोटं हे खेचरासारखं आहे, तो संकर असतो गाढव घोड्याचा, कळलं ना. म्हणजे अर्ध सत्य आणि अर्ध असत्य यांचा संकर झाल्यावर त्यांना मुलं नाही होत, तसं खोट्याला मुलं नाही होत. खोटं हे तिथेच संपतं. खोट्याला दुसरं खोटं हा उपाय. आता यांनी खोट्याची एवढी मालिका केली की ती मालिका सुद्धा संपली. आता म्हणजे आता संकर पण करायला कोणी उरलं नाहीये त्यांना. त्यामुळे आता त्यांना एक्सप्रेशनची जी कंपोनंट्स आहेत ते नष्ट करायचे आहेत. पण तुला गंमत मी लिहिली होती मध्ये, मी ट्विट लिहिलं होतं त्याच्यावर खूप मोठं, पण तू एक्सवर फार कमी असतोस त्यामुळे, आणि मी मेटावर खूप कमी असतो. तर म्हणजे मी मेटावर आणि फेसबुक आणि याच्यावर फक्त चिकटवतो, मी वाचत पण नाही काय आलंय तिथे खाली. कुठे वाचणार रे लोकांचे कॉमेंट्स. तर त्याच्यावर मी हे लिहिलं होतं की अमित शहाना जर असं वाटत असेल की आपण इन्स्टा बंद केला, मेटाच्या लोकांना फरफटत आणले, आणि काय त्यांना हे मार्केट मोठं आहे तुम्हाला दाबून टाकू वगैरे सांगितलं, अजून काय 4 गोष्टी केल्या, एलॉन मस्कला त्यांना काही करण्याची हिंमत नाही, कारण ते ट्रम्पना घाबरतात, कारण इथे मित्र अडकलेत सगळे. म्हणजे त्यांच्याकडे एप्स्टीन फाईलच आहे त्याच्यात, तर त्यामुळे त्याला बाकी सगळ्यांना करू शकतात. काही प्रमाणात एक्सला, इथल्या इंडिया एक्सला ते करतात. हे सगळं केलं ना तरी मला त्यांना एक सांगावं असं वाटतं अमित शहाना, की लोकांच्या एक्सप्रेशन्स आणि लोकांच्या भावना आणि ज्या क्रांतिकारक कल्पनेची वेळ आलेली आहे, आणि ज्या नेत्यांची, ज्या लोकांची, ज्या मुलांची, ज्या पिढीची वेळ आलेली आहे, त्यांना तुम्ही अणुबॉम्ब टाकला तरी बदलू नाही शकत, थांबवू नाही शकत. उत्तम उदाहरण मी त्याच्यात दिलं होतं की 1857चं बंड जे झालं, त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कम्युनिकेशन होती. तर बंडवाले जे होते, जे भारतीय सैनिक जे ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर झाले भारतासाठी नाही, संस्थानांसाठी, आणि मग ते एकत्र झाले, एकत्र कोअलिशन होऊन ते एक बंड झालं. त्या बंडामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही कम्युनिकेशन साधन नव्हतं, जे टेलिग्राफ आणि हे ते. तोपर्यंत त्यांनी आपले मेसेज
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाकरी आणि चपातीवरनं फिरवले. त्यामुळे तुम्हाला अत्याधुनिक साधनं लागतात कम्युनिकेशनसाठी. हा अमित शहांचा इतर कुठच्याही हुकुमशहा सत्ताधीश जो गुंडई करतो त्याच्यासारखा भ्रम आहे. चेचस्क्यूचा पण असा भ्रम होता. असा भ्रम अनेक तानाशहांना झाला होता. म्हणजे चेचस्क्यूवर फिल्म आहे, रोमानियाचा जो अमर्याद सत्ता बघणारा सत्ताधीश, संपत्ती सत्ता, तो आणि त्याची बायको, त्यांच्या दोघांच्या, तिची पण डिग्री खोटी होती. म्हणजे तिची पण म्हटल्यावर तू पण कशासाठी, ते तुला माहिती आहे, मला माहिती आहे, लोकांना माहिती आहे. ती काहीतरी केमिस्ट्रीची डॉक्टरेट वगैरे मानली जायची आणि तिला खूप मान वगैरे द्यायला लागायचं. ती एवढ्या भ्रमात गेली स्वतःच की जेव्हा शेवटी तिला न्यायालयाने एक्झिक्युशनची ऑर्डर दिली, कोर्ट बसलं, आणि तेव्हा ती म्हटली की मी तुमची आई आहे, रोमानियाची आई आहे मी, असं मारू नाही शकत. म्हणजे तो लोकांमध्ये पसरवलेला भ्रम तिलाच खरा वाटायला लागला. तसं आत्ता सत्तेत असलेले मोदी, शहा, त्यांच्या भोवतीचे लोक आहेत ना, त्यांना हेच खरं वाटतंय की हे जर एक्सप्रेशनची माध्यमं आपण दाबली तर लोकांना कळणार नाही एकामेकांना, त्यांचं काय म्हणणं आहे, लोक एकत्र येणार नाहीत. किंवा 144 जसं पुण्यात लावलंय तसं लावलं तर लोक एकत्र येणार नाही. लोक एकत्र यायला त्यांना एवढं साधं कळलं नाही. जेव्हा तुमची सत्ता आली पहिल्यांदा, तेव्हा लोक एकत्र येण्याकरता फक्त तुम्ही खोटे पसरवलेल्या गोष्टी नव्हत्या. लोकांना कंटाळा आला ना आणि त्यांना एकत्र यायचं असेल की ते अनोळखी असले तरी ते येतात, एकामेकांशी बोलले नाही तरी येतात. बरोबर. एकत्र येणं आणि क्रांती ही इश्क असतं, ती नफरत नाहीये, ती पसरवायला नाही लागत. इश्क हे पसरतं. बरोबर. इश्क हे अत्तरासारखं असतं, ते हवेत पसरतं. नफरत ही आग असते, ती लावावी लागते. यांनी 12 वर्ष आग लावली, पण आता जेव्हा प्रेमाचं अत्तर पसरायला लागलं तेव्हा यांना वाटायला लागलं ह्याच्यावर बंदी घालावी. कशी बंदी घालणार? फरक आहे. मग आता काय करतात, नाकं धरायला चालले लोकांची. नाकं धरायला हे फार एलॉबरेट करायला पाहिजे खरं तर, पण ठीक आहे, म्हणजे लोकांना कळले असेल. हे फार सुंदररित्या तुम्ही सांगितलंय. वंदे मातरमचा विषय म्हणजे की या अधिवेशनामध्ये एक कायदा येतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीज तयार केल्या जात आहेत. 2 स्टांजा नको, पूर्ण पाहिजे, 3 मिनिटं 10 सेकंदाचं ते गीत गायला पाहिजे. काय नेमकं म्हणजे या ह्याच्यात? त्याच्याबद्दल एक लाईटर नोटवर तुला एक गोष्ट सांगू. हा देश असं म्हणतो आपण 12 वर्ष 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती खरेदी करतायत, बरोबर. एक शब्द आहे वंदे मातरम मध्ये, कोटी कोटी कंठ कलकल निनादे. कोटी कोटी कंठ कलकल निनादे. मोदी, अमित शहा आणि त्यांचे 2 क्रोनी, यात चौघांनी हा शब्द म्हणून दाखवावा. फक्त शब्द. अमित शहानी कोटी कोटी एवढी आगाऊपणा करून भुवनेश्वरला गेले, इकडे गेले, सगळं केलं ना, मग कोटी कोटी कंठ कलकल निनादे म्हणून दाखवा. एका टेक मध्ये म्हणून दाखवा तुम्ही, बस. लिहून देतो तर म्हणून दाखवा. नाही म्हणू शकणार, उगाच कशाला काय ते जे तुम्ही चावू नाही शकत ते गिळायचा प्रयत्न नका ना करू. आता येतो वंदे मातरम. वंदे मातरम ही आनंदमठ कादंबरीतलं एक गाणं आहे. बरोबर. त्याच्यात पण म्हणजे 2 त्याचे कडवे आधीच लिहिले होते, नंतर सांगतो त्याचं काय आहे ते सांगतो. ते गाणं आपण आनंद घेण्याकरता भरपूर ऐकलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये वंदे मातरम रेडिओवर रेग्युलर वाजवलं जायचं. मी स्वतः लहानपणी भरपूर ऐकले ऑल इंडिया रेडिओवर. आता जे स्टांजा, जे पॅराग्राफ वंदे मातरम मध्ये एक्झिस्टन्स मध्ये होते, जे आपण कित्येकदा सकाळी उठल्यावर रेडिओ लावला की पहिले वंदे मातरम मध्ये सुरुवात व्हायची, आठवत असेल तर. ते नेहरूंना वगळून, नेहरू होते मुख्य नेतृत्व, कविवर्य रवींद्रनाथ टागोर होते. कविवर्य अमित शहांचं जे मत आहे त्याच्या विरोधात जे मत आहे ते कविवर्य रवींद्रनाथ टागोरांचं आहे. रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस आणि इतर यांच्या नेतृत्वाने एक कमिटीने ते ठरवलेलं गीत आहे. त्याचं कारण मोठं कॉम्प्लिकेटेड आहे. तू आनंदमठ, आता तू कधी विचार की आनंदमठ कादंबरी आता वाचतील, पण
शिकले सवरले पण भाजपच्या लोकांनी आनंद मठ जमिनी वगैरे बळकावणं व्हायच्या पुढे आनंद मठ कुठे वाचतात पहिल्या 4 तर वाचली ना गॅरेंटेड मी सांगतो तुला. तर आनंद मठ ही कादंबरी मूलतः ब्रिटिश सत्तेविरुद्ध नाही. याचं कारण बंकिमचंद्र चटर्जी हे 33 वर्ष ब्रिटिश नोकरीत होते, त्या मॅजिस्ट्रेट होते, डेप्युटी कलेक्टर होते आणि त्यांना ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर ही पदवी पण ब्रिटिशांनी बहाल केली होती. याचं कारण त्यांनी आनंद मठमध्ये असं दाखवलंय, याचं हे ह्यामुळे नाही डायरेक्ट पण ओव्हरऑल त्यांचं चरित्र पाहता ब्रिटिशांची सेवा करून त्यांनी त्याच्यात असं दाखवलंय की आता मुसलमानांचा निपात केल्यावर ब्रिटिश आलेले आहेत, आता आपण सुरक्षित झालेलो आहोत. तर फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, हा जो बंड आहे आनंद मठमधलं ते ब्राह्मण संन्यासांचं बंड आहे, त्यात बहुजनांना स्थान नाही है ना. त्यामुळे ब्रॅह्मिनिकल आणि इस्लामोफोबिक असं ते पुस्तक आहे. तर ते जर तसं त्या कॉम्प्लिकेटेड आणि एकतर बंगाली भाषेत ते गाणं आहे. बंगाल बीजेपीने ते किती वेळा गायलंय या अगोदर. अमित शहा का गुजरात बीजेपीने अमित शहाने एवढं जे प्रेम आहे, अमित शहाच्या अख्ख्या करिअरमध्ये त्यांनी हरेन पंड्या, लोया अशा कविता लिहिल्या. सोराबुद्दीन वगैरे कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत, शोकात्म असतील, त्याच्याबद्दल पुरस्कार अजून त्यांना मिळायचे आहेत. पण त्यांनी ही कविता कधीच गायलेली नाहीये जाहीरपणे. गायली आहे, आजही ते गाऊ नाही शकणार. तर मूळ मुद्दा हा आहे की या परिस्थितीत ते बंकिमचंद्रांची बदनामी होऊ नये की ते ब्रिटिशांचे धार्जिणे होते म्हणून. त्याचं कारण असं की लॉर्ड कर्झनने 1905 साली जेव्हा बंगालची फाळणी डिक्लेअर केली तेव्हा वंगभंगाची चळवळ खूप मोठी झाली आणि कधी प्रतिकात्मक वंदे मातरम म्हणत अनेक क्रांतिकारक उभे राहिले. आता त्या वंदे मातरम म्हणत उभे राहिले त्यामुळे कधी कधी ना मूळ कॉन्टेक्स्ट आहे ते बाजूला राहून एक प्रतिष्ठा प्राप्त होते एखाद्या लाईनला किंवा एखाद्याला. तर ती क्रांतिकारकता स्वातंत्र्याला उपयोगी होती म्हणून अनेक लोकांनी म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे भाऊ जे होते अविंद्रनाथ, त्यांनी मिळून ते रचना व्यवस्थित सेट केली. बरं, त्यात लोकसंख्या तेव्हा बंगालची लिहिली होती, ती त्यांनी भारताची केली, व्यवस्थित केलं आणि ते आपल्याला दिलं. ते काँग्रेसने ज्या पद्धतीने ज्या मीटरमध्ये गायला पाहिजे त्या मीटरमध्येच आपण ऐकतो. म्हणजे 14 पर्यंत ऐकत होतो आणि आत्ताही ऐकतो. आता काँग्रेसच्या मुख्यालयात जे गायलं होतं ना त्याचा मीटर आहे. वंदे मातरम कसंही गाण्याचं गाणं नाही. किंवा परवा ते एकनाथ शिंदेने लावलं होतं ना वंदे, तो मीटर नाहीये वंदे मातरमचा. तो म्हणजे ते गाणं आहे, ते आनंद घ्यायला हरकत नाही. ते आनंद मठ पिक्चर मधलं आहे, ते लता दीदीने छान गायलं, पण ते गाणं नाही, ते गीत नाही. तो 2 स्टांजा जे आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी शहा मोदी आणि त्यांच्या 2 मित्रांना माहीत नाही आहे आणि अख्ख्या बीजेपीला अजिबात माहीत नाही आहे. मोहन भागवत वगैरे त्यांचा काही संबंध नाही. याचं अजून एक कारण सांगतो. कारण जेव्हा 36-37च्या अधिवेशनात जेव्हा काँग्रेसच्या गायलं वगैरे गेलं हे गाणं, तेव्हा त्याला त्या पार्श्वभूमी 5च्या पासूनच्या क्रांतिकारक चळवळीची होती, ते स्टँजा काढून त्यांनी गायले. स्वतः रवींद्रनाथ गायले. ते ग्रामोफोनचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे, आहे ते गाणं आहे. आणि वंदे मातरम आनंदासाठी मी असंख्य वेळा ऐकलंय. मी आत्ता म्हणू शकतो माझा आत्मविश्वास हा शुद्ध ज्ञानातनं येतो. अज्ञानातनं येणारा आत्मविश्वास जो आहे तो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे, तो या 4 लोकांना आहे. त्यामुळे त्याच्याशी आपल्या आत्मविश्वासाची तुलना होऊ शकत नाही. आपण विश्लेषण करतो ते ज्युडिशियल कॅरेक्टर त्या गाण्याचं आणि त्या गाण्याची ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यू ह्याच्यावर करतो. आपण मला आवडतं म्हणून ते लावा असं नाही होत ना. तर ते जे आहे गाणं तर ते तसंच राहिलं पाहिजे. त्याच्या पलीकडे जर गेलो तर एक तर बंकिमचंद्रांचा इतिहास निघेल, त्यांचा अपमान होईल. दुसरं, ह्यांना कोणाला गाता येणार नाही, हे अपमान रोज करतील. 3.5 मिनिटं कोणतं गाणं गाणं नाही. आणि भारताचं राष्ट्रगीत जनगण म्हण हे लोक खोटं पसरवलं या लोकांनी आयुष्यभर की किंग जॉर्ज पंचमसाठी रवींद्रनाथ अजिबात नाही. जनगण म्हण हे भारताचं राष्ट्रगीत रवींद्रनाथांनी म्हटलं. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार विजेते इतके मोठे महाकवी होते.
जगाच्या इतिहासात 2 राष्ट्रांची राष्ट्रगीतं लिहिण्याचा मान फक्त त्यांच्याकडे जातो, बरं. बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांचा राष्ट्रगीत. तर त्यांच्या समोर आपली अगरबत्ती अमित शहा लावतायत, जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या IPCला आपली BNSची अगरबत्ती यांनी लावली. अमित शहानी या काळात जे जे केलेलं आहे त्याची उत्तर तर ते देतच नाहीयेत, पण त्यांनी AK-47 आणि पॅलेट गन का चालवल्या जंतर मंतर नंतरच्या आंदोलनात, याचं उत्तर देऊन राजीनामा कधी देणार हा खरा प्रश्न आहे. वंदे मातरम हा प्रश्नच नाही. तर वंदे मातरमच्या बाबतीत निस्संदिग्धपणे राष्ट्रप्रेमी माणसांनी ते कायम गायलेलं आहे, काँग्रेसने ते कायम गायलेलं आहे, सर्व विरोधी पक्षाने ते कायम गायलेलं आहे. BJPनेच ते गायलेलं नाही. BJPला वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही. आणि वंदे मातरम 36-37 मध्ये जेव्हा गायलं गेलं, काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलं आणि त्यानंतर कायम गायलं गेलं काँग्रेसच्या अधिवेशनात, तेव्हा संघ 11 वर्षाचा होता आणि ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत असे. त्यांचा राष्ट्रीय लढ्याशी काही संबंध नव्हता. त्यांच्या राष्ट्रीय आंदोलनात त्यांचा एक क्रांतिकारक हुतात्मा दाखव मला, जो वंदे मातरम म्हणत हसत हसत फासावर गेला. नाही. आणि आता सात्यकी सावरकर तर त्यांची धुणी सार्वजनिक नळावर धुत आहे. बरोबर. नाही, त्याच्याबद्दल तर आपल्याला बोलायचंच आहे. पण आता हे जे राजकारण केलं जात आहे की आधीच्या स्वरूपामध्ये, ज्याला स्वतः रवींद्रनाथांनी सांगितलं होतं की एवढे मी रवींद्रनाथ टागोरांनी एखादी गोष्ट ठरवली आहे ज्याचा नेहरूंशी काही संबंधच नाहीये, म्हणजे शुद्ध पुस्तक वाचलं तर कळतं, हे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर तिथे अमित शहांसारखा मनुष्य जर मी असेल तर मी पडणारच नाही त्याच्यात. नाही. आणि कविता या माध्यमात जर तू आणि कायदा या माध्यमात तुम्ही आंबेडकरांशी कॉम्पिट करायला निघाला, कवितेत तुम्ही रवींद्रनाथांशी कॉम्पिट करायला निघाला, तर हे तुमचं अर्थशास्त्रात अमर्त्य सेन आणि हे सगळं नाही. त्यांचं म्हणजे इतिहासात त्यांचं नाव हास्यास्पद म्हणून लिहिलं जाईल ना. त्यांना त्याच्यातलं पॉलिटिक्स हे आहे की मुळात ते आधी लिहिलेलं जे वंदे मातरम होतं त्याच्यामध्ये पण आधीचे बंकिमचंद्र आणि नंतरचे बंकिमचंद्र, आधी त्यांनी लिहिलेलं आणि नंतर नाही, आधी लिहिलेलं त्यांनी भावनेच्या भरात लिहिलेलं होतं, तर नंतर त्यांना नोकरीची जाणीव झाली आणि ब्रिटिश सत्यता त्याची जाणीव झाली. आणि त्या कादंबरीचा इतिहास जो आहे त्याच्यात त्याचा जो एंड आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम शासन वगैरे त्याचं कसं संपतं वगैरे, हे जे कॉन्टेक्स्ट नाही, त्याच्या पलीकडे जाऊन ब्रिटिश आले, आता आपण सगळे सुरक्षित झालो असंच आहे. त्यामुळे ते ब्रिटिशांचं लांगुलच्या म्हणून, आणि हे सगळं दाबण्याकरता काँग्रेसने प्रयत्न केला की बंकिमचंद्रांचा इतिहास वगैरे आपल्याला कुठे माहित होता असं, म्हणजे आपल्याला, म्हणजे मला तुला अभ्यासक म्हणून माहित होतं, लोकांना माहित होतं. हे आता जसं सावरकरांना संपूर्ण नग्न करेपर्यंत BJPने त्यांना पुढे आणलं, हेडगेवार गोळवलकरांना संपूर्ण नग्न करेपर्यंत आणलं, तसंच त्यांनी आता बंकिमचंद्रांना सार्वजनिक नळावर आणलंय. यांनी केलेली कुठचीही गोष्ट त्यांना लाभणार नाही, कारण त्याच्या मागे शास्त्र नाही, अभ्यास नाही, देशाविषयी प्रेम नाही, ज्युडिशियल कॅरेक्टर नाही, आणि ह्युमॅनिटेरियन नेचर नाही, आणि एम्पथी नाही. मोदी आणि शहा दोघांनाही मानवी आयुष्याबद्दल एम्पथी नसल्यामुळे त्यांचे हे सगळे प्रश्न उभे आहेत. खरं, म्हणजे फक्त आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की म्हणजे ते आधीचं जे वंदे मातरम होतं त्याचे पहिले 2 स्टांजा जे काही आहेत ते स्वतः रवींद्रनाथांनी मान्य करून ते स्वीकारले गेलेले होते. पण आता भाजप मुद्दाम हे करते, कारण त्यावेळी हे जे सगळे कॉन्टेक्स्ट होते याची चर्चा हिंदू मुस्लिम अँगल हे होत राहावं आणि त्यानिमित्तानं खिजवण्याचा प्रयत्न म्हणून हे सगळं केलं गेलेलं आहे. एक तर जेन झी ज्याच्या विभाजनासाठी हे प्रयत्न मोदी शहा करतायत, त्यांना ज्या प्रकारचं संगीत किंवा ज्या प्रकारचं रॅप आवडतं ते पाहता ते 70च्या दशकातली गाणी पण डिसोन करतात. तर हे बंगाली गीत पूर्ण 3.5 मिनिटाचं, मला असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की ते एक ते रमेशची ॲडव्हर्टाइजमेंट येते ना सिनेमा घरात गेल्यावर, तू रमेश आता हयात नाही, त्याला कॅन्सर झाला, त्याने सिगरेट होते, काहीतरी असं येतं ना. मला कधी कधी वाटतं असाला ODCS बघायला नोलान जर गेला तर तो म्हणेल आपल्या पिक्चरमध्ये हे टाकलंच नव्हतं आपण, हे कसं काय आलं. तर असं रवींद्रनाथांना, बंकिमचंद्रांना सगळ्यांनाच वाटेल की हे भाजपाने केलेलं हे काय, हे आपण नव्हतंच केलं, अरे हे शास्त्रात हे मीटरमध्ये पण नाही बसत आहे, हे कशातच बसत नाही. तर हे असं आहे, म्हणजे माझा विनम्र त्या आत्म्यांना हे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा रवींद्रनाथ टागोर असो की BNS असो, नाहीतर हे वंदे मातरम असो, ना खाता ना भाई जो अमित कहे वही सही, ह्या मुद्द्यावर देश जेव्हा चाललेला आहे तेव्हा तुम्हाला हे, तुम्ही तिकडे कुशीवर कुशी बदलताय जिथे आहात तिथे, हे स्वाभाविक होणार होतं. बरोबर. त्याच्यावर वचक भारतीय जनतेने ठेवायचा आहे. आणि आता नेमकं आता जनताच शहा निवडताय, तर जनतेने शहाना निवडलंय हे विसरलेत. बरं, बाहेरचा आणि आतला हे ठरवायची जर वेळ आली SIR मधनं,
तर शहा हे बाहेरचं आडनाव आहे बरं का. हम्म, हम्म. मी SIRचा फॉर्म नाही भरला तरी परुळेकर हे अस्सल मराठी नाव आहे आणि ह्या भूमीतलं आहे, पण शहा हे कुठच्याही भारतीय स्टेटमधलं नाव नाही आडनाव. बरं. ते पर्शियाहून आलंय. पर्शिया. मुद्दा जेव्हा आपण आता या सगळ्या आयडिओलॉजीबद्दल बोलतोय, राहुल गांधींच्या बद्दल म्हणजे एवढं त्या सावरकरांच्या वक्तव्यावरनं कोर्ट केसेस जिकडं तिकडं करायचा प्रयत्न केला. कालची बातमी आहे की सात्यकी सावरकर कोर्टामध्ये ही गोष्ट सांगतायत, नथुराम गोडसे आणि सावरकरांचे बंधू गोपाळ हे ॲक्टिव्ह मेंबर होते संघाचे, जी गोष्ट संघानं त्यावेळी नाकारली होती. मी तुला एक गोष्ट सांगतो. मला ETVच्या मॅनेजमेंटने तेव्हा ते आर्काईव्ह केलं नाही याचा अतिशय खेद आहे. मी स्वतः गोपाळ गोडसेंचा इंटरव्ह्यू केला आहे आणि मी तुला अनेकदा सांगितलं की गोपाळ गोडसेंनी मला स्वतः सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये ऑन रेकॉर्ड होतं की आम्ही दोघे RSSमध्ये अखेरपर्यंत जात होतो. नथुरामला पकडला त्याच्यापर्यंत म्हणजे केस झाली तोपर्यंत. आम्हाला RSSने डिसोन सापडल्यावर केलं आणि RSSने आमच्याशी घात केला असं वाक्य बोलले होते गोपाळ गोडसे माझ्याकडे. म्हणजे कॅमेऱ्यासमोर पण बोललेले आणि खाजगीत तर बोलायचे, माझ्या फोनवर बोलले. तेव्हा आम्ही ठाण्याला राहायचो आणि आमचा नंबर होता 540502 या नंबरवर गोपाळ गोडसेंचे फोन यायचे आणि ते मला अनेकदा बोलले होते. त्यांना तोपर्यंत ते इतके वृद्ध झालेले, त्यांना आउटलेट हवा होता. त्यांचं काँग्रेसवर राग असणं तर स्वाभाविकच होतं. तो तर त्यांनी जे काय केलं होतं त्याची पूर्ण शिक्षा त्यांना खरी झाली असती तर राग व्यक्त करायला ते उरले नसते. ते काँग्रेसने तेव्हा कशी आहे, तेव्हा राज्यघटना सगळं व्हायचं होतं. गांधीजींची हत्या ही एक अशी शोकांतिका आहे जी थोडी गुढात संपली, नाही तर सावरकरांना शिक्षा झाली असती जन्मठेपेची. तर मूळ मुद्दा हा होता की गोपाळ गोडसेंनीच स्वतः सांगितलं होतं. तेच सात्यकी सावरकरांनी खरं सांगितलं. आणि सात्यकी सावरकर आणि गोडसे यांचं नातं पण लागतं. आता नातं पण लागतं ना त्यांच्या ते नातेवाईक आहेत एकमेकांचे. आणि दुसरं, सात्यकी सावरकरांना खोटं बोलण्याची काय गरज आहे. त्यांनी जे आहे आता सावरकर 60 रुपये पेन्शन घेत होते, काँग्रेसने लपवून ठेवलेलं. सात्यकी सावरकरांनी कोर्टातच सांगितलं घेत होते माझे आजोबा. एवढंच नव्हे तर 52च्या निवडणुका नीट कराव्या अशी विनंती त्यांनी ब्रिटिश सरकारला केलेली आहे हिंदू महासभेने. म्हणजे या प्रकारचा आणि CIA कडनं पैसे, त्याची कागदपत्र काल प्रोफेसर रतनलालनी एक्सवर टाकले. तर मूळ मुद्दा असा आहे की ह्या लोकांची सगळी पाळामुळं CIA, मोसाद, परदेशी, नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट यांचेच पाय धुण्यात गेले. यांनी भारतीय जनता, भारतीय संस्कृती याचं तोंडाने फक्त वाप दवडली आहे. आणि आता FCRA नाही, FCRA आणू नाही शकणार ते. तू म्हणजे निस्संदिग्धपणे सांगतो, FCRA ज्या दिवशी आला त्या दिवशी अमेरिकेच्या कोर्टात 50 केसेस उघडणार. त्यामुळे ते होणार नाही यांच्याकडनं, कारण आता मोहन काका जात आहेत ना अमेरिकेत आणि कॅनडात. तर इथे एक महत्त्वाचा मुद्दा मला नमूद करावा असा वाटतो की आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कोर्टामध्ये संघावर, संघ ही आतंकवादी संघटना आहे, त्याच्यावर बंदी का आणली पाहिजे संघ आणि त्याच्या ऑक्झिलरी स्ट्रक्चरवर, याच्यासाठी एक ठोस मुद्दा मिळालेला आहे. तो कोर्टात झालेला आहे. तो हा की गोडसे हे पण RSSचे मेंबर होते, भारताचे प्रथम आतंकवादी आणि जागतिक पटलावर शांततेचे सर्वात मोठे महात्मा असं मानलं जातं. त्या गांधीजींची हत्या करणारा माणूस हा या संघटनेने दिला, त्यामुळे या संघटनेवर बंदी आणली पाहिजे. हा अजून एक कलम ॲड होतो, जरी डॉक्युमेंटेड झालेलं आहे, आता ते वापरता नंतर येईल. त्यामुळे हे लोक जेवढा चिखल करतील ना कमळासाठी तेवढे ते रुततील. कमळ नाही उगवणार आता, कारण कमळाचे दिवस असतात. ते उगवलं की विसतं पण, मालवतं पण, म्हणजे मुरझात आहे हो, है ना. ते झालं. आता चिखल जास्ती करून तुमची जास्ती कमळं येणार नाहीत. आता तुम्ही रुतले जाणार. तुम्ही सात्यकी सावरकर, राहुल गांधींवर सावरकर प्रकरणात जी केस घातली, तुम्ही गोडसेंचं जे काही उदात्तीकरण केलं, तुम्ही जे काही विचारवंत, बुद्धिमान आणि प्रगल्भ लोकांच्या एक्सप्रेशनला दाबण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तरुण मुलं जी चांगल्या घरातली, तुमच्या घरातली, वाईट घरातली, शेतकरी घरातली, जवान घरातली, या लोकांना पॅलेट गन, आणि जी पॅलेट गन आउटडेटेड आहे,
ज्या इतर जगात बंदी आहे त्याच्यावर त्या अमित शहानी चालवायला लावल्या असा आरोप आहे त्यांच्यावर. संसदेत उत्तर देऊ शकले नाहीत ते. AK-47 तर 8 राऊंड चालतं होताना आपण डोळ्यांनी बघितलंय. ते अमित शहाच्या निर्णायक आदेशाशिवाय शक्यच नाही बिहारमध्ये झालं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा न्याय होणार नाही असं तुला वाटतं? त्याचा न्याय होणार. सावरकर आहेत, गोडसे आहेत, ही सगळी हे अतिरेकी प्रवृत्तीची माणसं होती. सावरकर हे स्वातंत्र्य युद्धात काही काळ जेलमध्ये गेले अंदमानात. याची प्रतिष्ठा RSS BJP पेक्षा काँग्रेसने जास्त ठेवली. एवढंच नव्हे तर त्यांचं पोस्टाचं तिकीटही काढलं. त्यांच्या मृत्यूनंतर वायर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांनी पाठवलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना, उपलब्ध आहे, मी टाकलंय पण ते सगळीकडे. त्यांनी असा प्रयत्न केला की जे झालं गेलं विसरून आपण एक नवीन राष्ट्र निर्मिती करू. बरोबर. एक गंगा जमनी तहजीब निर्माण करू. त्याची साल्टी ह्या 4 लोकांनी ह्या गेल्या 12 वर्षात काढली. आता लोक का गप्प बसतील? आता का म्हणून एक्सप्रेशन थांबवायचं लोकांनी? आता तुमच्या संघटनेवर जोपर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत तुमचा पाठलाग केला पाहिजे. ही प्रतिशोधाची भावना अजिबात असली नाही पाहिजे त्याच्यात. हे ऑब्जेक्टिव्ह आहे. लोकांना शांततामय, प्रेमळ आणि इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी या सगळ्या आणि इक्विटी या सगळ्या बेसिसवर वेलफेअर स्टेट म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला पायबंद बसणं गरजेचं आहे जगभर, तुमच्या निधीला, तुमच्या अस्तित्वाला. हे आता ह्या 12 वर्षात या देशाने सफोकेट होऊन समजलं. यानंतर तुमचं जेव्हा न्यायालय तुमच्या विरोधात बसेल, लोकांचं न्यायालय, तेव्हा तुमच्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरावर प्रत्येक ह्या देशातल्या स्वतंत्र मनाच्या माणसाने खडूने फुली मारून ठेवली आहे. तुम्ही आता किती कॅमाफ्लॉज होऊन लपण्याचा प्रयत्न करा, तुम्ही सापडले जाणार. खरं हे प्रत्येक अधिकाऱ्याला, ह्या कटामध्ये सामील असलेला प्रत्येक अधिकारी, प्रत्येक जज, प्रत्येक माणूस ज्याने भारत विरोधी कारवाई केली संघाबरोबर जाऊन, त्या सगळ्यांना हे लागू आहे. खरं आहे. आणि मी हे सांगतोय, ते गंभीरपणे न घेण्याची चूक जर कोण करेल तर पुढे जाऊन त्याला पश्चाताप होईल. कारण तुम्हाला कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे, कॉन्सिक्वेन्सेसचं नाही. अगदी. तुम्ही मानवताविरोधी कृती सी आपण स्वतंत्र आहोत म्हणून आपण लहानपणीपासून मानवतावादी अमानुष कारवाया कराव्या असे संस्कार तुझ्यावर किंवा माझ्यावर घरात झाले. आपल्याला गांधीवाद शिकवला गेला. आजपर्यंत मी गांधीवादाचं पालन करतो. मला अहिंसा हीच मान्य आहे. हिंसा मला मान्यच नाही कोणत्याही प्रकारची, शाब्दिक सुद्धा. या गोष्टीचं एवढं मूर्ण आहे, त्याला तुम्ही सफोकेट जर करत असाल गोडसेवादाने, तर तुमचं न्यायालयात न्याय व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? खरं. त्यामुळं जनतेच्या न्यायालयामध्ये कधी ना कधी याची उत्तरं जी आहेत ती नक्कीच द्यावी लागणार आहेत. आणि हा आशावाद जो आहे तो खरं तर निसर्गाचाच एक म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस आहे, हा वस्तुनिष्ठ विश्लेषण आहे. हा आशावाद अजिबात नाही, हा निराशावाद नाही, आशावाद नाही. हा तुला आशावाद, त्याच्यामध्ये एक आशा दडलेली आहे, त्याच्यामध्ये एक आशा लोकांसाठी नक्कीच. हा म्हणजे शेवटी हिरो जिंकतो असं टाईप. हा म्हणजे हिंदी चित्रपटाचा प्रभाव आहे आशावाद. त्यामुळे प्रेक्षकांनी पण म्हणजे आजूबाजूला जे आपल्याला दिसतंय त्याच्यातनं एक गोष्ट जी सरांनी सांगितलेली आहे की कधी ना कधी याचा सगळ्याचा मी राजू म्हणतो, सर कुठे, तो होणार आहे. आणि जी आपण सुरुवात केली होती की ज्या आंदोलनापासून हे झटके बसायला सुरुवात झालेली आहे, पंतप्रधान ते पहिलं मी स्वतः शेतकऱ्यांचं आंदोलन मान आणि पहलगाम आणि ह्याच्या जे 2 मोठे अटॅक झाले ह्याच्यावर 2019च्या इलेक्शनच्या वेळेला कुठे झाला होता तो, पुलवामा आणि पहलगाम, त्याच्या सैनिकांना जो न्याय नाही मिळाला तो न्याय आता पुढे मिळेल. खरंय. त्यामुळं हा एक टर्निंग पॉईंट ठरणार का? मोदी सरकारच्या या सगळ्या व्यवस्थेला हादरे बसायला सुरुवात झालेली आहे का? जेव्हा लोक बोलायला लागलेले आहेत तेव्हाच स्वतंत्र विचाराची इतकी भीती सरकारला वाटते की ज्याच्यामुळे हे असे शब्द दिमागी नक्षलसारखे शोधून काढले जात आहेत. पण या सगळ्याबद्दलचा हा लढा जो आहे तो शेवटी यशस्वी होईलच. कधी ती वेळ येते ते बघूयात. तुर्तास आपण इथे थांबूयात. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या या सगळ्याबद्दलच्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.